नमस्कार, मी सुप्रिया. आज नवीन ब्लॉगमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण बघूयात की इथे माझ्याकडे आज छान गणपतीची आरती आहे. तर सगळ्यांना मी इन्व्हाइट केलेलं आहे. त्याच्यामुळे बघू शकता की इकडे मी सत्यनारायणाची पूजा पण घरीच करून घेतलेली आहे सकाळीच. आणि संध्याकाळी 5 वाजता मी सगळ्यांना बोलवलं होतं. तर त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून केलेली तयारी. घरी सगळे येणार म्हणल्यावर खूप असा उत्साह, आनंद असतो. त्यामुळे घर छान असं आवरून ठेवलेलं आहे. एरवीही आवरलेलं असतंच, पण कोणी यायचं म्हटलं की अजूनच आपल्याला खूप आनंद होतो. आणि हे गणपती बघू शकता, प्रसन्न असं हे वातावरण खूप छान वाटत होतं. सगळेजण अगदी रेडी झाले होते. त्याच्यामुळे जसं जसं सगळेजण यायचं म्हटलं की तसं तसं अजूनच असं वाटत होतं की कधी एकदा सगळे येतील आणि कधी एकदा आपल्या गणपती बाप्पाची आरती होईल. तर अशा पद्धतीने सगळं घर अगदी क्लीन आणि अगरबत्तीचा वास आणि छान सनई लावली होती. त्यामुळे अधिकच प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि एकदाचे सगळेजण आलेले आहेत आणि अजून बाकीच्यांची पण सगळेजण वाट बघत आहेत. तर बघू शकता, जेंट्स आपल्या आपल्या गप्पा मारतायत, लेडीज TV बघतायत. अशा पद्धतीने सुरू झालेली आहे. टाळ घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी टोप्या घालून आरतीची तयारी चालू झाली. नैवेद्य दाखवून इथे मी दिवा लावून घेतलेला आहे आणि आरतीला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने आरती झालेली आहे. तर सर्व लेडीजचे छान हे फोटोचा प्रोग्राम चालू झालेला आहे. इकडे जेंट्स लहान मुलांना छान वाढत आहेत आणि लेडीज तिकडे छान फोटो सेशन करत होत्या. सर्व जेवणाचं साहित्य हॉलमध्येच आणून ठेवलं होतं. त्यामुळे वाढायलाही खूप सोपं पडत होतं. आणि अशा पद्धतीने एकेकाने येऊन पुढे आपल्याला जसे जमेल तसे ॲक्टिंग करून दाखवणार होते. आणि याचं गाणं छान असं रील टाकलेलं आहे. याच्यावर छान गाणं टाकलेलं आहे. तर गाणं मी म्यूट केलेलं आहे आणि खूप छान वाटत होतं पाहताना, करताना. अगदी भान हरपून सगळ्याजणी छान एन्जॉय करत होत्या. खूप मस्त वाटत होतं. छान सगळ्याजणी साड्या घालून रेडी झाले होत्या आणि खूप छान वाटत होतं. एकाच वयाचे सगळे असल्यामुळे भान हरपून अगदी गप्पा मारत होतो. तर बघू शकता, ह्या सगळ्याजणी फ्रेंड्स आल्या होत्या. त्यामुळे मुलांची जेवणे होईपर्यंत इकडे लेडीजचा फोटो सेशन आणि रीलचा प्रोग्राम हा तर सगळ्यांच्याच आवडता असतो. आणि प्रत्येकीने सेपरेट एकटीचे तर फोटो भरपूर काढलेच, पण ग्रुपबरोबर पण सगळ्याजणी छान आवरल्यामुळे, नटल्यामुळे सगळ्यांनी आपले आपले फोटो असे काढून घेतलेले आहेत. खूप छान वाटतं कार्यक्रमाला एकत्र आले की, आणि उत्साह अधिकच वाढतो. तर छोटासा कुठलाही असो, आरती असो, सत्यनारायण पूजा असो, पण एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यापर्यंत पोहोचतात आणि खूप छान वाटतं घरामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्याजणी मैत्रिणी छान फोटो सेशन झालेलं आहे. आणि फोटो झाल्यानंतरच आम्ही मग तिकडे जेवणं वगैरे करून घेतलेले आहेत. जेंट्सचे जेवण झाले की आम्ही पण जेवण करून घेतलं. आणि सगळेजण जेंट्स तिकडे गप्पा मारत असताना इकडे लेडीजचा एक मोठा असा आम्ही प्रोग्राम केला होता की जर 2 बायका एकत्र आल्या तर काय काय गप्पा मारू शकतात. यावरून आम्ही सगळ्या एवढ्या हसलो की भान हरपून हसत होतो. किती वाजले, काय वाजले, काही कुणाला कळत नव्हतं. जेव्हा अनेक लेडीज एकत्र येऊन गप्पा मारतात त्यावेळी कुठले कुठले विषय असू शकतात ते अगदी आम्ही सगळ्याजणी लहान होऊन गप्पा मारत होतो. आणि आम्ही सगळ्याजणी खूप खूप हसलो. खरंच मैत्रिणी ह्या मैत्रिणीच असतात की त्यांच्यापुढे सगळी नाती फिक्कटच असतात. त्यामुळे खूप मजा आली, धमाल आली. तर बघू शकता, मैत्रिणींची अजूनही वेगवेगळ्या ह्याची ॲक्टिंग चालू आहे. त्यामुळे अगदी पोट धरून हसत होतो आम्ही सगळ्याजणी.
आणि जवळपास हा कार्यक्रम आमचा 1 ते 1.5 तास चालू होता, त्यामुळे खूप मजा आली. आणि दुसऱ्या दिवशी विसर्जनाची आरती केलेली आहे इथे. आणि विसर्जन गणपतीचं असल्यावर थोडंसं जरा 10 दिवसाचे गणपती ज्यावेळी आपण विसर्जन करतो त्यावेळी आपल्याला थोडं मनात हेच होतं, पलश गणपतीच्या कानात काहीतरी त्याची विश मागत आहे. तर मी त्याला विचारले तर त्याने मला पण नाही सांगितले आणि त्याचा जो आवडीचा बाप्पा त्याने तयार केला आहे तो त्याला विसर्जित करायचा आहे. तर बघू शकता इथे छान अशा बघू शकता गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं आहे आणि इथे आपल्याला गणपती विसर्जन करायचं आहे. तर आरती वगैरे नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दाखवल्यानंतर इथे गणपती विसर्जन केलेलं आहे. आणि सगळ्यात बघू शकता पलश खूप वेळ गणपतीकडे पाहत होता की हा विरघळत कसा नाही. आणि त्याने गणपती बाप्पाचं डोकं ठेवून असं पाया पडलेलं आहे आणि खूप वेळ पाहत होता की हा कसा विरघळेल, पण हा क्लेचा असल्यामुळे तो विरघळला नाही. तर बघू शकता तो लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात. तर आम्ही इथे विसर्जित केलेला आहे. तर बघू शकता असा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत बाय.